एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा आमच्या ट्रिपचा लास्ट पार्ट आहे आणि आम्ही सकाळ सकाळी मस्त उठलेलो आणि जंगलातलं वातावरण इतकं सुंदर झालेलं आणि आमचे पप्पा सगळ्यात लवकर उठलेले आणि ते बाहेर फिरायला गेले होते। आता मी चहा प्यायला चालले, मला काय पोहायची इच्छा नाही आहे कारण की उगाच आजारी पडेल परत। तिथे सत्यम ते पोहतायत, तुम्हाला दाखवते थांबा। खोल नाहीये का पाणी? जास्त खोल नाही। इथे केलं पण पोहायला यायलात। तर तिकडे सगळे लोक स्विमिंग करत होते आणि आम्ही इकडं टाइमपास म्हणून आम्ही खेळ खेळत होतो आणि मम्मीला म्हटलं थोड्याशा गोष्टी कॅप्चर कर। Oh my God. तर ह्या सगळ्यांना स्विमिंग करताना बघून मला पण असं वाटलं की आपण पण पाण्यात उतरावं, कारण की ह्या गोष्टी परत परत आपण काही एन्जॉय नाही करणार। तर त्यामुळं तर मग मी पण ड्रेस चेंज करून आले। ॲक्च्युली मी पूर्ण आवरून वगैरे मस्त फोटो काढायचे म्हणून आले होते, पण फोटो पण राहिले, सगळंच राहिलं। अगं पाण्यात उतरल्यावर नंतर नाही लागत साक्षी। घसरते साक्षी, खाली घसरते। येतोय काय, बुडणार आहे का थोडंच? आडवी हो ना, आडवी झाल्याशिवाय पोहायला कसं येणार? येतंय की, बरेच दिवस झालं नाही। पाय टाकल्यामुळे पोहायला येत नसतंय। पाय टाकल्यामुळे अरे तो पाय वर गेले त्याला पोहायला येत नाही साक्षी, त्या नाही येत पोहायला ग, परफेक्ट नाही शिकला, नाही येत पोहायला। हो आडवी आडवी त्याला काय होत नाही। मम्मी नाही आडवी काय होत नाही, बुडत नाही। राहू दे, अशी डुबकी मार। चांगला आहे। आणि आता सध्या हा व्हिडिओ एडिट करताना मला माझ्यावरती इतकं हसायला येते आणि असं विचार करते की यार मी किती चाइल्डिश वागते, पण हां ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खरंच पोहायला येतं आणि मी स्विमिंग पण केलेली आहे, आम्ही शेतात शिकलो आहे आणि मी विहिरीसुद्धा पोहले आहे। पण आता सध्या खूप टाईम झाला आहे स्विमिंग करून आणि त्यामुळं तेवढा कॉन्फिडन्स पण येत नाही आणि मला आधीच पाण्याची पण भीती वाटते फार जास्त, तर त्यामुळं पण ह्या गोष्टी होऊ जातात। तर आम्ही खूप एन्जॉय केलं। छान। हा
आणि आता सध्या इथं आमच्या सगळ्यांना असा विचार येतोय की आपण कोणतीतरी रील शूट करूयात, कारण की पाण्यामध्ये असा तर टाइमपास नाही होणार आहे. तर त्यामुळं तर थोडेफार आम्ही गेम्स पण खेळलो पाण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग आम्ही असा विचार केला की आपण जसं रात्री सगळ्यांना मिळून वगैरे आपण व्हिडिओ केलेले होते, आणि त्या व्हिडिओ करण्यामुळे ना आपलं एंटरटेनमेंट पण होतं. आणि इथं आम्ही एन्जॉय करताना बघून आमच्या पॅरेंट्सला पण काही राहिलं नाही, सो ते सुद्धा शेवटी पाण्यात उतरले. पण आमचे पप्पा काही उतरले नाहीत, कारण की त्यांचं असं होतं की नाही, आता जर मी भिजलो तर मला सर्दी होईल, तर त्यामुळं. आणि त्याच्यानंतर त्यांचे गेम्स चालू झाले. तर इथं काका काकूंनी रेस लावलेली, सो तुम्ही सुद्धा बघा. तर इथं सगळ्यांचं स्विमिंग करून, नाश्ता करून, चहा वगैरे करून, सगळे आवरून आम्ही सगळे निघालो परत आम्ही घराकडे. आणि आम्ही जाताना काही गोष्टी पण कवर करणार आहोत, कुठे मंदिरात वगैरे पण जाणार आहोत, तर तो तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. पण त्याच्या अगोदर आम्ही असा विचार केला की जाता जाता अजून एक रील शूट करूया. सो आम्ही या ट्रिपमध्ये इतक्या रील शूट केलेत, आणि त्याच्यामध्ये आमच्या पॅरेंट्स लोकांनी पण आम्हाला सहाय्य केलेलं आहे, आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर इथं मग आम्ही मस्त अँगल वगैरे, कुणी कुठे कसं उभारायचं हे सगळे आपापलं डिस्कशन करत होते. थांबा बाजू सर बघू. हा इकडे भाई, हा चला या इकडे. इकडे ढकल्या माणसं. हा थांब 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 थांब. बाकीचे काय करणार? गाडीवर बसणार आहे नाही, हे बघा पोझिशन सगळ्यांची, तू तर हे बघ, तू ना मागचे नॉर्मल असं हात टेकून बस बस बस. हा उरकवलं कर लवकर. उंच वर 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 तो इकडे व्हिडिओ मध्ये होते. चल वर 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 तिथं. निघल ती बसवलंय. हा 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 यासाठी. हा हा ओके ओके. हसा जरा, इकडे हात करा. हा अरे वा वा. छान छान छान. ओके. आम्ही आता मस्त रील काढलेली आहे. हा ठेवला. थांब आम्ही पुढे बसतो. आता ह्या ट्रिपला इतकी मज्जा गेली, बापरे. खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण त्या विसरायला भाग पडल्या. आहे ना, जाऊ द्या थोडं तरी विसरू ना. आता तुझं पुढं ठेव, नंतर मला म्हणशील क्लचर. आता आम्ही मस्त चाललोय बेळगावला, है ना. आणि तिथं कोणत्या देवीचं मंदिर आहे? कलावती मंदिर. महालक्ष्मी जायचं ना. जायचंय तिथं, पण अगोदर हे करून आपला तिथे फोटो काढला. आम्ही इतकं छान एन्जॉय केलं कालपासून. बापरे, आम्ही परवा दिवशी एवढं नाही एन्जॉय केलं, नुसतं फिरण्यातच गेलं. ट्रॅव्हलिंग मध्ये आम्हीच एन्जॉय केलं. त्याला काय त्यांनी अडगुडगुड आहे, त्यांना काय केलं ते मराठी काय ते मराठी. पप्पा हाय करा.
कॅमेरा पासून दे. तरी मग कशी बसले चिखलात मडबात काय चाललंय मडबात माग काय चाललंय नुसतं व्हिडिओ तीन हा तुम्हाला येतो घेतो चार कितीला आहे काय अरे बापरे बर हा थांबा 1 मिनिट मावशी थांबा 1 मिनिट. हे बघा आणि ते फणस दाखव पप्पा. त्याला एक ही दे म्हणाय पाहिजे होते ते बिया ठेवा बरं का साक्षी. किती मध्ये कोल्हापूर साक्षी 1 तास. 44 किलोमीटर. कसं काय हे तर आम्ही फायनली कोल्हापूरमध्ये पोचलो आणि आमचा असा प्लॅन होता की जाता जाता आपण मस्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन जाऊयात. तर त्यामुळं मग आम्ही खूप लेट आलो ॲक्च्युली कोल्हापूरमध्ये आणि 6-7चं टायमिंग असल्यामुळं खूप गर्दीसुद्धा होती. सो आम्ही पार्किंग पण शोधून मग आम्ही जवळ जिथे पार्किंग असेल तिथं पार्क केली गाडी आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त दर्शनासाठी गेलो. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलो. आणि तिथे गेल्यानंतर मला असं समजलं की मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्या शिखराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, कारण की वरती मस्त सोन्याचा कळस बसवणार आहेत असं मला थोडीफार इन्फॉर्मेशन भेटलेली. तर ठीक आहे, छान छान असे फोटो नाहीत कॅप्चर करता आले, पण आमचं दर्शन मात्र इतकं सुंदर, शांत आणि इतक्या जवळून झालं ना, तर त्यात आम्हाला खूप जास्त समाधान आहे. आणि आम्ही जेव्हा कोल्हापूरमध्ये आलो आणि त्याच्यानंतर मंदिराच्या परिसरात आलो तेव्हा मला असं वाटलेलं की आपल्याला मुखदर्शनसुद्धा व्यवस्थित करता नाही येणार, कारण की खूप जास्त गर्दी होती. तरी पण आमचं इतकं सुंदर मंदिरामध्ये जाऊन दर्शन झालं. मुखदर्शनच घेतलं पण खूप जवळून घेतलं. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडाफार मंदिराचा परिसर फिरलो. त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग वगैरे केली, कारण की मम्मी लोकांना काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या, सो त्या घेतल्या. त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पल जी खूप फेमस आहे तर ती बघायला गेलो होतो, जर पसंत पडली तर घ्यायची म्हणून. त्याच्यानंतर ज्वेलरी शॉपिंग केली. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही घराकडे निघालो. तर फायनली आमची ट्रिप जी आहे ती संपलेली आहे आणि इथून सगळे आपापल्या घरी जाणार होते आणि सगळ्यांचे जे रस्ते आहेत ते वेगवेगळे होते. तर त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण मस्त एक लास्टचा स्टॉप घेऊया चहाचा आणि त्याच्यानंतर सगळ्यांना मस्त बाय बाय करून आपापल्या घरी जाऊ. तर अशी होती आमची छोटीशी 3 दिवसाची ट्रिप आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही सगळ्यांनी तर खूप एन्जॉय केली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.